जंगल वाचवण्याकरिता नवा प्रयोग आणि तोही नैसर्गिक पद्धतीने। वाशिम आणि अकोला जिल्ह्याच्या सीमेवरील काटेपूर्णा अभयारण्यामध्ये वन विभागाने सुरू केलाय एक भन्नाट उपक्रम। गांडूळ खत निर्मिती प्रकल्पाच्या माध्यमातून आता जंगलच तयार करणार जंगलाचं अन्न। काटेपूर्णा अभयारण्यात आगामी वृक्षारोपण मोहिमेला गती देण्याकरिता वन विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे। अभयारण्यातील कासमार, पिंपळशेंडा, वणोजा, फेट्रा आणि येडशी या 5ही बीट्समध्ये गांडूळ खत निर्मिती प्रकल्प उभारण्यात आले आहेत। या प्रकल्पांमध्ये जंगलातील पाला-पाचोळा, गळलेली फुले आणि इतर सेंद्रिय घटकांचा वापर करून नैसर्गिक पद्धतीने गांडूळ खत तयार केलं जात आहे। या प्रक्रियेत वनमजूर आणि कर्मचारी सक्रियपणे सहभागी झाले असून दररोज प्रकल्पाची काळजीपूर्वक देखभाल केली जात आहे। यामुळे तयार होणारं खत हे पूर्णपणे सेंद्रिय आणि पर्यावरणपूरक आहे। विशेष म्हणजे या उपक्रमांमुळे जंगलातील कचऱ्याचं व्यवस्थापनही योग्य पद्धतीने होत आहे आणि स्वच्छतेलाही चालना मिळते। आगामी पावसाळ्यात अभयारण्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण होणार आहे आणि त्याकरिता याच गांडूळ खताचा वापर करण्यात येणार आहे। यामुळे रोपांची गुणवत्ता सुधारेल आणि जंगलाच्या हरितीकरणाला मोठी मदत होणार आहे।